गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मी स्वामी सेवेत कशी आली आणि कसं मला स्वामींचा अनुभव आला, कशी प्रचिती आली, ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर झालं असं होतं की मला लग्नाच्या आधी दर सोमवारी मी शिव मंदिरामध्ये जाऊन शिवलीलामृतचा 11वा अध्याय वाचायची. खूप वर्ष झाले, 30-35 वर्ष होत आले. ॲक्च्युली माझं लग्न झालं तेव्हा माझ्या सासरच्या मंडळींना, महिलांना, म्हणजे माझ्या फुई सासू ज्या की दुनियेत नाही आता, कारण मला आठवतं एकदा असंच त्या आलेल्या होत्या पुण्याला आणि एकादशी होतं. तर मी त्यांना बोलली की माझी एकादशी व्रत आहे. तर त्या बोलल्या की एकादशी चतुर्थी असं म्हाताऱ्या बायका धरता बुवा, तू आत्तापासून धरले, चांगली गोष्ट आहे म्हणे, नाही तर लोक काय करता म्हातारं झाल्यावर एकादशी चतुर्थी असे उपवास धरतात असं त्या म्हटल्या होत्या. तर त्यांना खूप विशेष वाटलं होतं, कारण की माझं लग्न झालं त्यावेळेस मी एकादशी, चतुर्थी, सोमवार, शुक्रवार असे खूप सगळे व्रत करायचे. तर मग सासूबाईंना जेव्हा मी म्हटलं की मला शिवलीलामृतचा अध्याय वाचायचा आहे आणि शिवलीलामृत आहे का तुमच्याकडे, तर त्या बोलल्या नाही आहे. तर त्या बोलल्या की स्वामी चरित्र आहे, तू ते वाच. तर मग त्यांनी मला स्वामींचं पुस्तक दिलं आणि अशी माझी स्वामींच्या सेवेमध्ये सुरुवात झाली असं मी म्हणेल. आता आजकालची लग्न झालेली मुलं जरा गॅप घेतात की आई होण्यासाठी, नाही का, पहिलं आम्ही एकमेकांना चांगलं समजून घेऊ आणि नंतर मग आम्ही मुलं वगैरे जन्माला घालू, आणि ते एक दृष्टीने बरोबरच आहे. परंतु त्यावेळेस एवढी समज नव्हती आणि झालं पटकन तेवढं चांगलं समजलं जायचं. आणि का कुणास ठाऊक मला आई व्हायला खूप आवडायचं. म्हणजे मी 15 वर्षाची असताना माझी मोठी बहीण बबला, आत्ता तिच्या मुलाला 5 दिवसाचं असताना, 5 दिवसाच्या बाळाला मी पायावर पाय पसरून अशी आंघोळ घातली. ते विचार करा. मला प्रचंड लहान मुलं आवडतात आणि आधी पण आवडायचे. तर मग तेव्हा असं झालं की लकीली लग्नानंतर 2च महिने झाले होते तेव्हा, आणि मग काहीतरी घरामध्ये सासूबाईंकडे काहीतरी कार्यक्रम होता. तर मग त्यांनी माझ्या लहान जाऊला आणि मला विचारलं की तुमचा डेट कधी आहे, म्हणजे तुम्हाला पिरियड वगैरे कधी येणार आहे, काय तारखा आहे व तुमच्या पिरियडच्या. तर मग मी सांगितलं की माझी ही तारीख आहे जी काही असेल तेव्हा. तर मग का कुणास ठाऊक माझी लहानी जाऊ बोलली की नाही आता तुम्हाला येणारच नाही. म्हटलं 2-4 दिवस वरती झाले, माझी तारीख गेली. आणि मग माझी लहानी जाऊ बोलली की नाही आता तुम्हाला पिरियड येणारच नाही, म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट असाल, गुड न्यूज असेल. तर 2-3च महिने झालेले होते, कारण माझं लग्न 2 नोव्हेंबरला झालं आहे आणि माझ्या प्रतीकचा जन्म 8 ऑक्टोबरला आहे. 11 महिन्यात मला प्रतीक झाला आहे. तर मग मी स्वामींचं पुस्तक घेऊन वाचायला बसली आणि तेव्हा संकल्प केला की ही जी माझी जाऊ जी बोलली ती गोष्ट खरी होऊ द्या, म्हणजे मी प्रेग्नेंट असू द्यावं, ही गुड न्यूज मला मिळू द्या, आता मला पिरियडच नका येऊ दे, असं मी स्वामींना मनाची मनात म्हटले. आणि जर असं झालं तर मग मी 108 स्वामी चरित्राचे पारायण करेन. आणि लकीली असं झालं की मला पिरियड आला नाही आणि तिथेच मी प्रेग्नेंट राहिली तेव्हापासून, म्हणजे पिरियड आलाच नाही. तर मी बोलल्याप्रमाणे मी 108 स्वामींचे पारायण देखील केले. तर अशी माझी स्वामी सेवेला सुरुवात झाली. तर जेव्हा असं काही घडतं ना आपल्या जीवनामध्ये, असं काहीतरी अनुभव येतो, तोपर्यंत आपला देवावर विश्वास बसत नाही. बघा, तुमचे सुद्धा तसेच अनुभव असेल. काहीतरी आपल्याला संकेत मिळतात आणि मग आपला असा विश्वास बसतो की मग तो कायमस्वरूपी बसतो. त्याच्यानंतर मी अशाही बायकांना बघितलं आहे माझ्या ओळखीच्या की ज्यांचे देव बदलत गेले. म्हणजे कधी स्वामी समर्थ महाराज, कधी महादेव, कधी गणपती बाप्पा, कधी शंकर महाराज, कधी म्हणजे चला आता हे देव नाही पावते मग आपण हे देव, हे असं करताना पण बघितलं. चला होतं असं, माणूस नाराज होतं, काही मनासारख्या गोष्टी घडत नाही, मग आपल्याला असं वाटतं की चला हे देव ऐकत नाही, मग मी यांना सांगून बघते. परंतु माझं तसं कधीच नाही झालं. सगळ्या देवांना मी मानते, सगळ्या जे पण आपले हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये जेवढे देव आहेत त्यांनाही मानते, इतर धर्माच्याही देवांना मानते. कारण की मला असंच म्हणायचं आहे की ही सृष्टी जी आहे ती परमेश्वराने निर्माण केली आहे आणि ह्या सृष्टीवर जेवढे जीव आहेत, मग ते मनुष्य असेल, प्राणी असेल, जे काही असेल, ते सगळी परमेश्वराची निर्मिती आहे. त्या नात्याने आपण सगळे एकाच भगवंताची लेकरं आहोत. धर्म हे माणसाने बनवले, नाही का, आपल्याला तर कुठल्या शिक्का मारून देवाने जन्माला नाही घातलेले. तर धर्म, जात पात हे सगळं मानवाने बनवले, देवाने नाही बनवलं असं काही. म्हणून मी सगळ्या देवांना मानते. म्हणजे मी मस्जिद समोरून जाईल तरी मी आपला नमस्कार करेल, भले असा नमस्कार नाही करते पण मी असा कवेना पण नमस्कार करेल, कारण की ती माझी एक श्रद्धा आहे. मी याच्या समोरून काय म्हणतात त्याला, काय म्हणतात, ख्रिश्चन लोकांचं असतं, मला आता आठवतही नाही आहे ते. चला तुम्हाला आठवेल तर तुम्ही प्लीज सांगा मला. येशू ख्रिस्तांचं जे असतं ते खरोखर नाही आठवते मला. तर तिथून जाईल तर जीजस, त्यांना सुद्धा मी असं करून नमस्कार करेल. तर मी सगळ्याच देवांना मानते, सगळ्याच, आपल्या सगळ्या बाहेरच्या सगळ्या. परंतु स्वामींवर जी माझी श्रद्धा आहे ना, जो माझा विश्वास आहे ना, तो कधीच डगमगला नाही.
म्हणजे माझ्या जीवनामध्ये अनेक संकट आले, अनेक म्हणजे अनेक आले, प्रत्येकाच्याच जीवनात येतात, माझ्याच आले म्हणजे मी खूप अशी दुःखी वगैरे असं काही नाही. पैशावाल्यांच्याही जीवनात संकट प्रॉब्लेम आहे, गरिबांच्याही जीवनात संकट प्रॉब्लेम आहे, तसे माझ्याही जीवनात अनेक संकट प्रॉब्लेम आले आणि येतच असतात. चढ उतार हा असतो जीवनामध्ये, नाही का. डोंगर दुरून किती छान दिसतो, पण जेव्हा आपण चढायला जातो तेव्हा त्या डोंगरावरचे काटे खडे आपल्या पायाला टोचतात. दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. तर बाहेरून कुणाला मी किती लकी, किती सुखी, किती आनंदी वाटत असेल आणि आहेच टचवूड, परंतु प्रॉब्लेम हे येतच असतात आणि प्रॉब्लेम आले तरच ते खरं जीवन. आपण ECG करतो तेव्हा आपण बघतो ना, झिगझॅग वर खाली असतो, म्हणजे माणूस आहे, जिवंत आहे, पण ती जर स्ट्रेट लाईन जेव्हा होते तेव्हा माणसाचा खेळ संपलेला असतो. तर इतकं पण स्ट्रेट नको. परमेश्वराला चुकलं नाही, नाही का. आपण बघतो श्रीकृष्ण भगवान बघा, प्रभू श्री रामचंद्र बघा, मोठे मोठे संत देव भगवान कुणालाच चुकलेलं नाहीये. तर आपण तर मानव आहोत, तर आपल्या जीवनात प्रॉब्लेम संकट येणारच. तसे जेव्हाही प्रॉब्लेम संकट आले तर माझ्या तोंडात, माझ्या ध्यानामनात फक्त एकच नाव असतं, श्री स्वामी समर्थ. म्हणजे काही कसली भीती वाटली, आता एखादी नाही का आपल्याला माहित असतं की बापरे असं काहीतरी होणार आहे किंवा काहीच काय, इव्हन मला झोप येत नसली तरी मी कंटिन्यू स्वामींचं नाव घेते, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नाव घेते. आणि अनेकदा नाव घेतल्या लगेच मला झोप येते असं नाही, नाव घेऊनही नाही झोप येत म्हणून मग मी महाराज मी तुमचं एवढं नाव घेते तरी मला झोप येत नाही, मला राग आला, असं नाही करू शकत ना. असं स्वामींवर माझी खूप श्रद्धा आहे. वाचा तो इन्सिडन्सच कारणीभूत नाही, तर त्यानंतर पण खूप सगळ्या अशा गोष्टी घडल्या जेव्हा मला मदतीची, परमेश्वराच्या आशीर्वादाची, परमेश्वराच्या कृपेची खूप म्हणजे खूप गरज होती, नितांत गरज होती. म्हणजे वादळ जणू काही उठलं होतं माझ्या जीवनात, तुफान आला होता आपण जसं म्हणतो तसं काही. तर मी तेव्हा स्वामींवरचा माझा विश्वास कधीच डगमगला नाही. मी त्यांचं नाव घेत राहिले आणि त्यांना सांगत राहिले की तुम्हीच माझी आई, बाप, भाऊ, बहीण जे काही आहे नाही ते तुम्हीच आहात आणि तुम्हालाच बघायचं आहे आता ते. तर प्रत्येक वेळेस ते मदतीला माझ्या धावून आले, हाकीला धावून आले आणि त्यांचं जे ब्रीद वाक्य आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तर ते खरं आहे. आपण जर त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला तर खरोखर ते आपल्या पाठीशीच असतात प्रत्येक संकटाच्या वेळेस. हो, काही वेळेस आपले जे प्रॉब्लेम असतात ते संपतच नाही, मग त्यावेळेस आपण त्यांना दोष द्यायला पाहिजे का? तर नाही, ते आपल्या चुकीच्या कर्मांची ती शिक्षा असते. मग ते कर्म मागच्या जन्मात केले का ह्या जन्मात केले ते भगवंतालाच माहिती, ते कोणीच नाही सांगू शकत. पण ती एक आपली परीक्षा असते. आता जीवनामध्ये पण आपल्याला काही बनायचं असलं, काही हासिल करायचं असलं, कुठलं पद, नोकरी, जॉब, बिझनेस, जे काही आपल्याला शिक्षण घ्यावं लागतं. शिक्षणाच्या स्टेप असतात, 1ली, 2री, 3री, 9वी, 10वी, म्हणून आपण एकदम 10वीत जातो का, एकदम डिग्री घ्यायला जातो का? नाही, तर ती स्टेप बाय स्टेप आपण जातो तेव्हा आपलं शिक्षण होतं. तर ह्याही आपल्या परीक्षा असतात. तर संकट येतात की ठीक आहे बाबा, भगवंता माझे कर्मच असे असतील ज्याच्यामुळे मी ह्या परिस्थितीतून जाते, ही परिस्थिती निघून जाईल, मी माझ्या परीने प्रयत्न करते प्रामाणिकपणे, तुम्ही फक्त मला आशीर्वाद द्या, मी चांगली वागेल, चांगले विचार ठेवेल, पॉझिटिव्ह राहील, कोणाविषयी वाईट बोलणार नाही, कोणाची निंदा करणार नाही, माझ्याकडून कोणाचं चांगलं नाही होऊ शकलं तरी ठीक आहे, पण मी कुणाचं वाईट करणार नाही, कुणाला विनाकारण नाव ठेवणार नाही, कुणाविषयी जळवणूक ठेवणार नाही, कुणाविषयी द्वेष, मत्सर ठेवणार नाही. असं आपण आपले जे कर्तव्य आहे ना ते करत राहायचं आणि श्रद्धेने देवाची भक्ती करत राहायची. ते परमेश्वर नक्कीच आपल्या मदतीला धावून येतो. तुम्ही म्हणाल मग ताई तू सगळ्यांशीच गोड आहे का, सोनाली तुझे कोणाशीच रिलेशन खराब नाही का, तू कोणावरच राग धरत नाही का? तर तसं बिलकुल नाही. हे लौकिक जीवन आहे, आपण किती वड्या वाता केला तरी शेवट आहोत तर आपण माणूसच. किती म्हटलं तेव्हा माझ्यातला द्वेष, मत्सर नाही जाऊ दे, पण तो नाही होत. हो, ज्यांचं माझ्याशी नाही पटत, माझं ज्यांच्याशी नाही पटत, अशा लोकांविषयी मी वाईट बोलते किंवा वाईट करते किंवा दुर्भावना ठेवते असं बिलकुल नाही. परंतु हो, मी बोलणं बंद करते, डिस्टन्स मेंटेन करते, एक अंतर मेंटेन करते. बाबा तुम्ही तुमचं सुखी, मी माझं सुखी. मला असं बऱ्याचदा घडतं की एखादी व्यक्तीशी माझं नाही पटत आणि त्या व्यक्तीबद्दल जर मला कोणी वाईट सांगायला लागलं तरी मला नाही आवडत. माझं म्हणणं हेच असतं की ठीक आहे ना, ती व्यक्ती मी नाही बोलत ना, पण म्हणून तुम्ही मला त्या व्यक्तीबद्दल वाईट नका सांगू, मला वाईट ऐकून मला बरं वाटेल असे पण विचारांची मी बिलकुल नाही. तर ज्यांच्याशी माझं नाही पटत त्यांच्याशी मी नक्कीच आबोला धरते. तर स्वामी समर्थांचा माझ्या जीवनामध्ये खूप मोठा रोल राहिला आहे आणि मी, माझे मिस्टर, माझे मुलं सगळेच आम्ही स्वामी समर्थांना खूप मानतो. माझ्या लग्नाला 29वं वर्ष चालू आहे. आम्ही आत्तापर्यंत कमीत कमी 15 वेळेस तरी आम्ही अक्कलकोटला गेलेलो असू, मुलांना घेऊन वगैरे, कधी दोघं कधी मुलांबरोबर. खूप लोक आता स्वामी मार्गामध्ये जुडले गेले आहेत. खूप छान गोष्ट आहे ही. मी पहिल्यापासून, लग्न झाल्यापासून स्वामी चरित्राचं पठण करते. मी माझ्या लाईफमध्ये 5 वेळेस गुरुचरित्राचं सुद्धा वाचन केलेलं आहे, 2-3 वेळेस
वेळेस मठात आणि 1-2 वेळेस घरी. तर छान वाटतं मला. आता मला बसायचं नाही, गुरुचरित्राचे खूप नियम आहे म्हणून मी गुरुचरित्राचं पारायण नाही करू शकली, परंतु स्वामी चरित्राचे पारायण मी करते गेल्या आठवड्यापासून. आणि असं फक्त स्वामींचाच मार्ग चांगला आहे का, तर असं नाही. तुमची ज्या पण देवावर श्रद्धा आहे, कारण माणसाला जीवनामध्ये दिशा दाखवण्याकरता गुरुची खूप गरज असते, नाही तर माणूस भटकतो. योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन करण्यासाठी मनुष्याला गुरुची खूप गरज असते. तुम्ही कुणालाही गुरु करा, देवाला करा, गणपती बाप्पांना करा, बुद्धीचे देवता आहे, देवीला करा, महादेवाला करा, किंवा इतर आपल्या लौकिक जीवनामध्ये असे काही लोक असतात जे सत्मार्गावर, सत्याच्या मार्गावर जीवन जगत असतात आणि त्यांच्याकडे बघून आपल्याला ते आपले आदर्श आहेत असं वाटतं. आपण त्यांना देखील आपले गुरु मानलं पाहिजे. तर गुरु किती करायचे याला काही लिमिट नाही आहे. ज्याच्याकडून आपल्याला शिकायला मिळालं ते आपले गुरु. आपले सगळ्यात पहिले गुरु तर आपले मातृदेवो भव, पितृदेवो भव. त्यांनी आपल्याला या दुनियेत आणलं, चालायला, बोलायला, खायला, प्यायला, शिक्षण दिलं, सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्यासाठी दिल्या. तर ते आपले गुरु आहेतच आहेत. परंतु गुरूंचं स्थान देवांपेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून सगळ्यात पहिले येतात ते आपले गुरु, मग देव, मग माता पिता, मग शिक्षक, आपले ज्यांनी आपल्याला विद्या दिली. तर ज्यांच्याकडून आपल्याला काही जीवनामध्ये शिकायला भेटलं त्यांना आपण कधीच विसरलं नाही पाहिजे, त्यांचा आपण कधीच अनादर नाही केला पाहिजे, त्यांचा कायम आदर ठेवला पाहिजे, त्यांच्या चरणी आपण नतमस्तक झालो पाहिजे. तुम्ही कोणतेही गुरु करा, जे तुम्हाला योग्य वाटतील ते करा, परंतु माणसाला जीवनामध्ये योग्य जीवनाची दिशा दाखवण्याकरता, मार्गदर्शन करण्याकरता गुरुची नितांत गरज असते. तर माझे गुरु तर आहे स्वामी समर्थ महाराज. गुरुपौर्णिमेला स्वामींना नारळ, खडीसाखर ठेवून त्यांना प्रार्थना करायची की माझं गुरुपद स्वीकारावं, मला अखेरच्या श्वासापर्यंत मी तुमची सेवेकरी राहील असं मला आशीर्वाद द्या, आणि सद्विवेक बुद्धी द्या, नम्रता शांतता द्या, असं मी दरवर्षी स्वामींना प्रार्थना करत असते. तर आज गुरुपौर्णिमा होतं, म्हटलं चला मला माझे जे विचार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करावे. तसं सांगायला गेलं तर खूप आहे, म्हणजे त्यांचे जे अनुभव आपण जे म्हणतो ना प्रत्यक्षात, मी जो एक पहिला सांगितला तसे खूप अनुभव येत गेले की नाही आहेत स्वामी आणि करतील बरोबर. तर असे खूप सगळे अनुभव आहे. परंतु अजून एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते की कधी असं घडतं आपल्या मनासारखं नाही घडत, मग आपण देवावर खूप राग करतो, देवाला दोष देतो. जसं माझ्याही बाबतीत घडलं, जेव्हा माझ्या भावाला देवाज्ञा झाली त्यावेळेस पूजाला सांगून, पूजा लाईफस्टाईल तुम्ही पण तिचे व्हिडिओ बघत असाल, तिचे बिचारीचे माझे उपकारच मी म्हणेन. तर तिला सांगून मी अक्कलकोटवरून स्वामींचं तीर्थ उपलब्ध करून दिलं होतं तिने मला, जे मी माझ्या भावाला त्याच्या शरीराला लावलो. व्हेंटिलेटरवर होतं, तोंडात तर टाकू शकत नव्हते, परंतु शरीराला लावलं, हातापायांना लावलं की वाचेल तो, परंतु नाही वाचला तो. तर तेवढ्या प्रति तेवढी मी राग भरली होती स्वामी समर्थ महाराजांवर. काही दिवसांनी तो राग चालला गेला, ते दुःख कधी न भरून निघणार आहे. परंतु नंतर समज आली असंच म्हणायचं, महाराजांनीच कुठंतरी पटवलं की त्याला तेवढंच आयुष्य होतं, त्याचं मागच्या जन्मी राहिलं होतं, तो जगायला आला होता, कीर्ती कमवायला आला होता. खूप थोड्या दिवसात खूप कीर्ती करून गेला, खूप साखर पेरून गेला, माझा गोड असा माझा भाऊ होता. तर चला आता अजून मला, आता दुपारची वेळ आहे, अजून मला बऱ्याच सेवा करायच्या आहे. हे मी दुपारच्या वेळेस, म्हणजे आता दुपारच्या 2:30 वाजले तेव्हा मी तुमच्याशी हे सगळं बोलते. काही माझी पूजा वगैरे सकाळी करून झाली, संध्याकाळी पण मला करायचं आहे. पॉसिबल झालं तर आम्ही महाराजांच्या मंदिरात देखील दर्शनाला जाणारच आहोत. तर तुमचे गुरु कोण आहे, तुमचे अनुभव तुम्ही कमेंटद्वारे माझ्याशी नक्की शेअर करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.